हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात पोलीस भरती मैदानी चाचणीबद्दल ऑफिशियल अपडेट्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर फॉर्मची पदानुसार संख्या किती आलेली आहे याची असणारी ऑफिशियल माहिती असणारी आहे. तर या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. जास्त वेळ न घालवता पाहूयात आजच्याच असणाऱ्या लोकसत्ताच्या पेपरमध्ये आलेली बातमी आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथे लिहिलेलं आहे कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी किती अर्ज आलेले आहेत. तर लगभग 4.25 लाख अर्ज आलेले आहेत असं म्हणणं आहे. तर कोणी माहिती दिली आहे, काय आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. झूम करून दाखवतो वाटलं तर तुम्हाला. मी इथं सर्व गोष्टी क्लिअर पाहू शकता तुम्ही. बघा काय म्हटलेलं आहे इथं. राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. काय म्हटलंय पुढे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर. लोकसभेची आचारसंहिता ही कधीपर्यंत आहे तर तुमच्या सगळ्यांना माहित आहे, ही जी आचारसंहिता आहे ही 4 जून पर्यंत असणारी आहे. म्हणजे तुमचं जे ग्राउंड आहे हे 4 जूनच्या अगोदर व्हायची शक्यता खूप म्हणजे खूप कमी आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ग्राउंड माझ्या हिशोबानं 10 जून पर्यंत सुरू होऊ शकतंय. पुढे बघूयात काय म्हणलेलं आहे. तर पुढे म्हटलेलं आहे अवघ्या 1800 जागांसाठी तब्बल 4.25 लाख अर्ज आलेले आहेत. पुढे काय म्हटलंय, कारागृह रक्षकाच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या दिवसागणिक विकराळ रूप धारण करत असल्याचे वास्तव समोर आलेलं आहे. ह्याच्यात काही शंका नाही. पुढे महत्वाचा मुद्दा जो आहे तो महिला उमेदवारांची संख्या अधिक. ह्याच्या अगोदर आपण उपलब्ध फॉर्मच्या नुसार विश्लेषण कारागृह भरतीचं केलेलं आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे काय म्हटलेलं आहे पाहूयात. महिला उमेदवारांची संख्या अधिक. कारागृहातील शिक्षाधीन आणि न्यायाधीन कैद्याच्या रक्षणाची जबाबदारी कारागृह रक्षकावर असते. कारागृह रक्षक पदासाठीचा महिला उमेदवारांचा टक्का नेहमीच कमी असतो, परंतु यावेळी महिला उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पोलीस दलातील अन्य पदासाठी पण या ठिकाणी लाखोच्या संख्येने अर्ज प्राप्त झालेले आहेत. बघा विस्तृतपणे पुढे माहिती दिलेली आहे. या असणाऱ्या 1800 जागा जे कारागृहाच्या होत्या याच्यामध्ये 3,72,354 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये डबल फॉर्मचे किती, हे 17 मेच्या नंतर जेव्हा ऑफिशियल अपडेट येईल तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा की ज्यांचे नाव सध्या असणाऱ्या डबल फॉर्म भरल्यानंतरही लिस्टमध्ये नाहीत त्या लोकांनी पण आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हेडक्वार्टरच्या ठिकाणी ज्या तारखेला बोलवलंय त्या तारखेला जाऊन हमीपत्र लिहून द्या, कारण परत एक वेळ लिस्ट येणार आहे अशी त्या ठिकाणी मुख्यालयाकडून माहिती मिळालेली आहे. ही ऑफिशियल माहिती आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, हे जे 3,72,354 अर्ज सांगितले ते कोणी सांगितले तर माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचं नाव आहे राजकुमार भटकर सर यांनी असणारी दिलेली आहे. त्याचबरोबर मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलातील शिपाई, चालक, बॅट्समॅन, राज्य राखीव पोलीस दल इत्यादी पदे भरण्याची मंजुरी दिली आहे. हे काय आपल्यासाठी विशेष नाही. पुढे यासाठी एकूण अर्ज ऑलरेडी आपण पाहिले होते 17,76,000. ह्याच्यापैकी डबल फॉर्म वाले किती तर 1,20,000, 2 लाख याची असणारी माहिती लवकरच असणारी आपल्या समोर येईल. पण पुढचा महत्वाचा मुद्दा, पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी 9,895 रिक्त जागासाठी फॉर्म किती आले तर 8,22,984 असणारे अर्ज आलेले आहेत. कशासाठी तर पोलीस शिपाई पदासाठी. आणि त्याच्यानंतर वाहन चालकाच्या 1,686 जागांसाठी 98,300 एवढे असणारे अर्ज या ठिकाणी वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर साठी आले. SRPF चे किती आले त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेला आहे.
तर एकंदरीत तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या ठिकाणी असणारं प्लेलिस्ट पोलीस भरतीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी कमेंट टाका. त्याचबरोबर इथं आपल्याला एक गोष्ट कळाली की निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच या ठिकाणी आपलं ग्राउंड सुरू होईल, ते म्हणजे 4 जूनच्या नंतर सुरू होईल. एकंदरीत हा अपडेट होता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.